सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा आठवड्यापूर्वी अशी माझ्याकडे चर्चा केली की येत्या 31 जुलैला माझा वाढदिवस आहे, परंतु तो माझा वैयक्तिकरित्या साजरा न करता माझ्या अशा मनामध्ये कल्पना आहे की आपल्या नेरळ ग्रामपंचायतीचे जे सर्व कर्मचारी, त्यापैकी सफाई आणि आरोग्याचे जे कर्मचारी आहेत, तर त्यांचा यथोचित असा सत्कार सन्मान करावा अशी माझी इच्छा आहे. त्यानिमित्ताने ते आता सध्या आरोग्याची कामं करतात, परंतु आपली स्वतःची जबाबदारी ठेवून पुढे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील या हेतूने आपण त्याचा एक सन्मान करूया. तर आपल्याला
जागेची उपलब्धता वगैरे कसं काय करता येईल त्यांना मी सुचवलं. ग्रामपंचायतीचा हॉल या ठिकाणी उपलब्ध आहे, त्या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम करता येईल. जरी गर्दी झाली तरी आपल्याला तेवढी ॲडजस्टमेंट वगैरे करता येईल. त्यानुसार या ठिकाणी त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आपण त्यांच्या पुढे होणाऱ्या वाढदिवसाच्या औचित्य साधून त्यापूर्वीच आपण या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. खरोखरच मी पण या नेरळ या ठिकाणी जवळ 20-21-22 वर्ष राहतो. खरोखरच त्यांना एक सामाजिक कार्याची खूप त्यांच्या मनामध्ये तळमळ असते. वेगवेगळे विषय कधी कधी ते हाताळतात. मध्ये तर बोलले कोळी साहेब की बाबा थोडासा स्वभाव तापट वगैरे आहे, तरी सुद्धा ठीक आहे. ते तर त्यांना मी पुढे होणाऱ्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऍडव्हान्स मध्ये चांगले शुभेच्छा देतो. आपण अशाच प्रकारे आपलं हे सातत्य सामाजिक कार्यामध्ये टिकून आपलं राहू. परमेश्वर आपल्याला एक चांगलं उदंड आणि निरोगी आयुष्य देऊ अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि वेळोवेळी आम्हाला जेव्हा गरज लागेल तेव्हा निश्चितच आमच्या तुम्ही पाठीशी राहा. तुमचं काय तुमच्या ज्ञानाचा आम्हाला सुद्धा उपयोग होतो. तुमचा सल्ला असेल, इतर काही बाबी असतील, एक ग्रामविकास अधिकारी म्हणून मी वैयक्तिक आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. सरकारकडे सगळ्यांचा प्रयत्न आहे. दीपकजीने दुसरं सांगितलं की काशी विश्वेश्वराचं मंदिर त्याचा जीर्णोद्धार असेल, राम मंदिराचा जीर्णोद्धार असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या वेळी सुद्धा माननीय पंतप्रधानांनी ज्या त्या ठिकाणी जे कामगार होते, जे स्वच्छता कर्मचारी होते, त्यांच्या बरोबर त्यांचीही सेवा केलेली आहे. आणि त्याचंच पूर्णपणे जे आपण म्हणतो की कृती जी आहे ती वरपासून खालपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याच्याकडे आणि प्रत्येक नागरिकांनी करत असलेला आपण पाहतो. त्याच्यामुळे आजचा कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांसाठी एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे मी संदीप मस्कर यांना पुन्हा एकदा त्यांना अभिनंदन करतो त्यांचं की त्यांनी हा असा कार्यक्रम ठेवला. आणि अशा कुठलाही कार्यक्रम जर असेल तर या सगळ्या कार्यक्रमांना आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीमागे असणार आहोत. त्याच्यामुळे तुमचा सगळ्यांचा सत्कार होते, त्याबद्दल तुमचंही सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. आता आपण सर्वजण नेरळमध्ये राहतो. नेरळची जरी ग्रामपंचायत असली तरी लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि नेरळचं एक शहरीकरण झालेलं आहे. नेरळमध्ये आपण बघत असतो जर एक समजा स्वच्छता कर्मचारी आले नाही रविवारी वगैरे तर पूर्ण नेरळमध्ये कचरा साचलेला असतो. आज आपण सकाळी उठलो 6-6:15 वाजता बाहेर पडलो घराच्या बाहेर तर आपल्याला दिसतोय कोणती तरी महिला आहे ती झाडूनी कचरा साफ करते. कोण काही कर्मचारी दुसरे जे आहेत ते गटारातले घाण काढत आहेत. असं सर्व प्रकारे ते कामं करत असतात. अशी कामं करत असताना ते पावसात भिजतात, थंडीच्या दिवसात करतात, उन्हात करतात. म्हणजे कोणत्याही याच्यात ऋतूची तमाना वळखता ही कामं करत असतात. आपण जेव्हा झोपेतून उठायच्या आधी सर्व नेरळ स्वच्छ करून टाकलेला असतो. स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे आरोग्यासाठी. स्वच्छता असं म्हटलेलं आहे हेल्थ इज वेल्थ. स्वच्छता आपल्या सर्वांच्या जीवनासाठी एक महत्त्वाचा भाग आहे. कारण की जर आपलं आरोग्य चांगलं असेल तर सर्व काय आपण करू शकतो. आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी स्वच्छताही असणे गरजेचे हे लक्षात घेऊन मग मी विचार केला की आज आपल्या नेरळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत तर आपण त्यांचा काय नाही सत्कार करावा. म्हणून दुसरं काही नाही करता मी त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला. आणि नेरळ ग्रामपंचायतच्या तसं त्या जे आहेत कारले साहेब यांना विचारलं सरपंच मॅडमला आणि त्यांनी सांगितलं चालेल आमची काही हरकत नाही. त्याप्रमाणे आम्ही नेरळ ग्रामपंचायतीशी नेरळच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचे ठरवलं.